श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GBR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर आणि छान हेवी लुक देणारी अशी डिझाईन शेअर करणार आहे. इथे मी तुमच्यासोबत स्लीव्सची डिझाईन शेअर करणार आहे, जी डिझाईन तुम्ही तुमच्या एंगेजमेंट किंवा ब्रायडल ब्लाऊजवरती सुद्धा करू शकता. आता इथे मी स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपली पहिली जी स्टेप आहे तिथे आपल्याला डबल चेन स्टिच करायची आहे. त्यासाठी इथे मी गोल्डन कलरचा जरी थ्रेड घेतलेला आहे. इथे आता डबल चेन स्टिच करून झाल्यानंतर आता आपली सेकंडवाली जी स्टेप आहे ती आहे शुगर बीड. इथे मी आपली जी लाईन आहे ती शुगर बीडने वर्क करून घेतलेली आहे. इथे मी पहिले आपल्या स्लीव्सची जी बॉर्डर असते ती वर्क करण्यासाठी घेतलेली आहे. शुगर बीडचं वर्क करून झाल्यानंतर इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि गोल्डन बीडचं वर्क झाल्यानंतर अगेन आपल्याला इथे शुगर बीडने फिनिशिंग द्यायची आहे. तर इथे आता सुंदर अशी आपली बॉर्डर तयार झालेली आहे. आता इथे मी घेतलेले आहे ड्रॉप शेप बीड, जे की ब्राऊन शेडमध्ये आहेत. नॉर्मल ब्राऊन असा शेड आहे त्यांचा, प्रॉपर असे गोल्डन नाही आहेत, नॉर्मल असा ब्राऊन शेड आहे त्याचा. इथे मी ड्रॉप शेप बीड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी मेजरमेंट टेप घेतलेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मेजरमेंट टेपवरती मी व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिलने मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यावेळीच आपल्याला आपल्या स्लीव्सवरती मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे जे आपण ड्रॉप शेप बीड घेतलेले आहेत ते चिटकवायचे आहेत. आता आपला जो स्लीव्स आहे त्याची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये नॉर्मल अंतर ठेवून आपल्याला तिथे आपलं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर पूर्ण स्लीव्सवरती मार्किंग करून झाल्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्ल्यू घेतलेला आहे आणि त्या फॅब्रिक ग्ल्यूने इथे मी आपले जे ड्रॉप शेप बीड आहेत ते चिटकवून घेणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल की आपली जी बॉर्डर लाईन आहे त्याच्यामध्ये नॉर्मल अंतर ठेवून मी पुढे आपले जे बीड आहेत ते चिटकवून घेतलेले आहेत. इथे आता ड्रॉप शेप बीड चिटकवून झालेले आहेत आणि ते सुकलेले सुद्धा आहेत. आता आपण ह्याच्याभोवती करणार आहोत वर्क. इथे आता आपण पूर्ण ड्रॉप शेप बीडच्या भोवती शुगर बीडने वर्क करणार आहोत आणि दोन्ही ड्रॉप शेपच्या मध्ये जी जागा उरती आहे तिथे आपण गोल्डन बीड लावणार आहोत. सिंगल गोल्डन बीड आपल्याला तिथे लावायचं आहे. तर इथे पूर्ण आपले जे ड्रॉप शेप बीड आहेत ते वर्क करून झालेले आहेत. आपली जी बॉर्डर आहे स्लीव्सची ती सुंदर अशी वर्क करून झालेली आहे. आता आपण इथे बुट्टा वर्क करणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला इथे आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे मेजरमेंट टेपवरती दिसत असेल की मी मार्किंग करून घेतलेलं आहे. मी 2-4 सेंटीमीटरचं अंतर घेऊन मार्किंग केलेलं आहे. आता आपला जो स्लीव्ज आहे त्याच्या मिडलच्या पार्टमध्ये आधी आपण मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला आडवं 2 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन पुन्हा आपल्याला तिथे सेम मेजरमेंट घेऊन पॉईंट काढून घ्यायचे आहेत. आपले जो पूर्ण स्लीव्ज आहे
त्याच्या पूर्ण सर्व साईडला मी सेम असं मार्किंग करून घेतलेलं आहे. सो इथे आता मार्किंग करून झाल्यानंतर हे जे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुंदन स्टोनचा वापर करायचा आहे. सो इथे सुद्धा मी ड्रॉप शेप बीडच घेतलेले आहेत, पण ड्रॉप शेप बीडमध्ये इथे मी कुंदन स्टोन घेतलेले आहेत. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी मध्ये मध्ये कुंदन लावते. जर एका ठिकाणी आपण बुट्टा करणार आहोत तर त्याच्या मिडलची जागा सोडून त्याच्या पुढे आपल्याला बुट्टा करायचा आहे. सो आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी कुंदन लावून घेतलेले आहेत आणि कुंदन लावून झाल्यानंतर आता इथे 2 साईडला मी कुंदन लावलेले आहेत. इथे तुम्हाला आता दिसलं असेल मी काढलेत. सो तिथे चुकून माझ्याकडनं कुंदन लागले होते. सो माझ्या लक्षात आलं तर ते मी पटकन रिमूव्ह करून टाकले. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे कुंदन लावून घ्यायचे आहेत. सो कुंदनसुद्धा छान सुकलेले आहेत. सो याच्याभोवती आपल्याला सुंदर असं बुट्टा क्रिएट करायचा आहे. तोही मोठ्या साईजमध्ये आपल्याला बुट्टा क्रिएट करायचा आहे. सो आता इथे आपला जो ड्रॉप शेप बीड आहे तो आधी आपण शुगर बीडने वर्क करून घेऊयात. तर इथे आपला ड्रॉप शेप बीड शुगर बीडने वर्क करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे गोल्डन ड्रॉप शेप बीडचा वापर करायचा आहे, ज्याला वेट बीड असं सुद्धा म्हणतात. सो आपला जो फ्रंटवाला जो पॉईंट आहे ड्रॉप शेप बीडचा तिथे आपल्याला गोल्डन ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक गोल्डन ड्रॉप शेप बीडमध्ये आपल्याला सिंगल शुगर बीड ॲड करायचं आहे. सो इथे आता वरच्या साईडला आपले 3 ड्रॉप शेप बीड लावून झालेले आहेत. तसेच आपल्या खालच्या साईडला सुद्धा 3 आपल्याला ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचे आहेत आणि शुगर बीड त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सो इथे काय करायचं आहे, ड्रॉप शेपची जी 4ही पॉईंट आहे, ड्रॉप शेप बीडच्या ज्या 4ही बाजू आहेत त्या 4ही बाजूला आपल्याला गोल्डन ड्रॉप शेप बीड 3-3च्या रेंजमध्ये लावून घ्यायचं आहे. सो तर आपल्या ड्रॉप शेप बीडचा जो मिडलचा पार्ट आहे तिथे सुद्धा मी गोल्डन ड्रॉप शेप बीड आणि सिंगल शुगर बीड ॲड करून तिथे सुद्धा मी 3च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या समोरची जी बाजू आहे अपोजिट बाजू तिथे सुद्धा 3-3च्या रेंजमध्ये मी ड्रॉप शेप बीड आणि सिंगल शुगर बीड लावून घेतलेले आहेत. सो इथे आता ड्रॉप शेप बीड लावून झाल्यानंतर आता तुम्हाला ड्रॉप शेप बीडच्या मध्ये जी एम्प्टी जागा दिसते तिथे आपल्याला सिंगल गोल्डन बीड आणि सिंगल शुगर बीड लोड करून घ्यायचे आहेत. सो इथे मी जी आपली 4 बाजूला एम्प्टी जागा आहे तिथे गोल्डन आणि सिंगल शुगर बीड मी लोड करून घेते. तर इथे आता आपला सुंदर असा बुट्टा क्रिएट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की तो दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो आणि परफेक्ट असा तो तयार झालेला आहे. सो बुट्टा जिथे आपण क्रिएट करणार आहोत तिथेच आपल्याला 3-3च्या रेंजमध्ये गोल्डन बीडने सुद्धा बुट्टा क्रिएट करायचा आहे. सो इथे आपण मोठ्या साईजमध्ये बुट्टा क्रिएट केलेला आहे. सो त्याच्या वरचा जो पॉईंट आहे तिथे मी 3च्या रेंजमध्ये गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. सो इथे सुद्धा पुन्हा आपण 3च्या रेंजमध्ये गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत आणि पुन्हा आता आपण जिथे कुंदन लावलेले आहेत तिथे पुन्हा आपल्याला सेम वर्क करायचं आहे. सेम आपल्याला इथे बुट्टा क्रिएट करायचा आहे.
तर आता इथे तुम्ही आपल्या स्लीव्सची जी हाफ बाजू आहे ती पाहू शकता. खूप सुंदर असं वर्क झालेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. सो आपला हाफ स्लीव्ज आहे तो कंप्लीट झालेला आहे. सो सेकंड आपला जो स्लीव्ज आहे म्हणजे आपला हाफ स्लीव्ज जो वर्क करायचा राहिलेला आहे तो पार्टसुद्धा आता आपण इथे पूर्ण करून घेऊयात. तर इथे आपलं बुट्टा वर्क पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. खूप सुंदर असं डिझाईन झालेलं आहे. सो आता आपली जी बॉर्डर आहे तिथे आपण लटकन लावून घेणार आहोत. सो इथे आधी मी लटकन लावण्यासाठी सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला मेजरमेंट टेपवरती दिसत असेल की मी मार्किंग करून घेतलेलं आहे. सो त्यावेळेस इथे मी कपड्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मार्किंग करून झाल्यानंतर त्या प्रत्येक पॉईंटवरती मी आता इथे लटकन लावून घेणार आहे. सो त्यासाठी इथे मी क्रिस्टल बीड घेतलेले आहे. तर तुम्ही ते पाहू शकता की मी ड्रॉप शेप बीड आणि क्रिस्टल बीडचा जो कलर आहे जो शेड आहे तो सेम घेतलेला आहे, सेम दिसण्यासाठी. सो त्याच्यानंतर आता इथे मी एकदम मोठ्या आणि लांब साईजची अशी मी इथे निडल घेतलेली आहे जी लांबीला आहे आणि पातळ आहे आणि त्यातून आपले जे शुगर बीड आहेत ते इझिली लोड होतील. आणि जेव्हा आपल्याला मोठे मोठे शुगर बीड लोड करायचे असतात तेव्हा आपल्याला या निडल्सचा वापर होतो आणि एकदम पातळ असल्यामुळे त्यातून शुगर बीडसुद्धा एकदम इझिली लोड होतात. त्याच्यानंतर इथे मी व्हाईट थ्रेड घेतलेला आहे. इथे मी डबलचा धागा घेतलेला आहे. तर आता इथे मी लटकन करण्यासाठी घेतलेले आहेत. सो लटकन करताना सुरुवातीला ह्याच्यामध्ये मी 10 शुगर बीड ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर एक सिंगल क्रिस्टल बीड ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी ह्याच्यामध्ये सिंगल शुगर बीड ॲड केलेला आहे. सो असं करत करत आपल्याला आपली जी पूर्ण स्लीव्सची जी मार्किंग आहे जिथे आपल्याला लटकन करायचे आहेत ते पूर्ण लटकन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर इथे सुंदर असे आपले लटकनसुद्धा तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता स्लीव्सचं पूर्ण डिझाईन दाखवते. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे वर्क झालेलं आहे आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि आपले जे बुट्टा वर्क आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये आलेलं आहे. खूप सुंदर आणि छान अशी ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही आरी वर्क स्लीव्सची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. तुम्ही तुमच्या एंगेजमेंट किंवा आपला वेडिंग ब्लाऊज असतो त्याच्यावरती ही डिझाईन क्रिएट केली तरीही खूप सुंदर अशी दिसणार आहे. तर खूप सुंदर आणि छान असं इथे आपलं आरी वर्क ब्लाऊजचं जे स्लीव्ज आहे त्याची डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. सो तुम्हाला ही जर डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली. हा ब्लाऊजचा जो लुक आहे तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.